तसेच अशा मंचावर स्थापन असलेल्या अशा कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी असं म्हणतात की जर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला आज समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला कालचा शोध घ्यावा लागेल आणि यालाच इतिहास असे म्हणतात। ज्यांनी या इतिहासामध्ये आपली अनेक वर्ष रुजू घातली आणि ज्या माध्यमातून त्यांनी या समाजाला एक नवी दिशा देण्याचं काम केलं असे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आदरणीय प्रोफेसर डॉक्टर अरुण गायकवाड त्यांच्याबद्दल एवढंच म्हणावंसं वाटतं की हरवले आभाळ जयांचे हो दयांचा सारथी, हरवले आभाळ जयांचे हो दयांचा सोबती, सापडेल वाट ज्यांना हो दयांचा सारथी। आदरणीय प्रोफेसर अरुण गायकवाड सरांना विनंती करतो की आपण आज या सभेला संबोधित करावं। संगमनेर नगरपालिका कला आणि दाज मालपानी वाणिज्य तथा ब ना सारडा विज्ञान महाविद्यालय संगमनेर चे विद्यमान काही कालावधीपूर्वी ॲटोनॉमस झालं म्हणजे स्वायत्त झालं। महाविद्यालयाचा जेव्हा इतिहास लिहिला जाईल तेव्हा ते स्वायत्त केव्हा झालं याविषयीची एक ओळ तरी त्या दिवसाची असेल। सामाजिक शास्त्र मंडळ, वाङ्मय मंडळ आणि वादविवाद मंडळ या तीनही मंडळाचं आज उद्घाटन आहे। व्यासपीठावर विराजमान असलेले आणि शिक्षणाच्या क्षेत्रातनं विद्वत अशा राजकारणाकडे वाटचाल केलेले आजचे माननीय अध्यक्ष माननीय श्री हिरालाल पगडाल, महाविद्यालयाचे प्राचार्य ज्यांच्याशी बोलताना रात्री मी त्यांना त्यांनी मला गाणं ऐकवलं। आम्ही दोघेही गायकवाड आहोत। अभी तो मैं जवान हूँ। त्यांना असं वाटलं की मला कोणीतरी स्टाफने सांगितलं आहे त्यांचा आज वाढदिवस आहे पण मी इतिहासाचा आहे आणि माझा 7-12 कधी कोरा नसतो। माझा 7-12 भरपूर मोठा आहे दिघेंच्या भाषेमध्ये। कार्यक्रमाचे आजचे आयोजक आणि उत्तम काम करणारे मी 2 नावं घेतो त्या निमित्ताने। खरं तर आहेत के डी जाधव सर, पण ज्यांच्यामुळं या महाविद्यालयाशी नाळ जुळली ते प्रताप फलफले, आजचे उपप्राचार्य माननीय रवींद्र तहसीलदार सर, शशिकांत नागरजी आणि कमी शब्दात जास्त अशय घनतेनं सूत्रसंचालन कसं करावं। आता जितेंद्रियम बुद्धिमत्ता वरिष्ठम, जितेंद्रियम सो जितेंद्र पाटीलजी, राहुलजी हंडे सर ज्यांची वाणी ऐकल्यानंतर मराठी वाङ्मय का वाङ्मय ही जी द्विधावस्था अनेक मराठी भाषांची होते आणि मराठी भाषाप्रभू काय असते, भाषाप्रभू कोण असतो, भाषाप्रभू कुणाला लावायचा याच्याविषयीच्या बऱ्याच नोंदी मला पटपट हन्ने सरांचं भाषण ऐकल्यानंतर मला जाणवल्या। सर्वप्रथम या महाविद्यालयाचे प्राचार्य आणि व्यवस्थापनानं या तीनही मंडळांच्या उद्घाटनासाठी मला बोलावलं। मी अतिशय शांत आणि समजपूर्वक महाविद्यालयाचं प्रशासन, संचालक मंडळ आणि माननीय प्राचार्य या तिघांचेही मनापासून आभार व्यक्त करतो आणि या तीनही मंडळांचं उद्घाटन झालं हे जाहीर करतो। आता ज्या विषयावर आपल्याशी संवाद साधायचा आहे त्या विषयाकडे जाऊया। पहिल्यांदा एक चांगला सलाम मी या तीनही कन्यांना देऊ इच्छितो। ज्यावेळी आमिर खानच्या सिनेमात असं मागे डायलॉग असतो की पीछे वाला बोलेगा लेकिन पीछे दीवार होती है, तेव्हा जेव्हा पर्यायच नसतो बोलायला अशा विपरीत परिस्थितीत ह्या तीनही कन्या एक प्रातिनिधिक स्वरूपात मोकळ असं नाव, तू तुझ्या कवितेतनं खूप काही सांगितलं, तुझ्या कवितेचा 3 शब्दांमध्ये बसवायचं असेल तर मी ती रचना सांगतो, बारकाईने ऐकली। तू असा हो हे तुझ्या कवितेचा सारांश आणि ज्या कन्येनं वेदना मांडली हे समाजाचं वास्तव केव्हा दूर होईल किंवा हे वास्तव का जन्माला आलं त्या मुलीनं मांडलेलं
ज्या क्षणाला समाजातल्या घरामधली जात्यावरची ओवी गेली आणि समाजात शिवी आली, त्या प्रकारामुळे हे जन्माला आलं. आणि तिसरी कन्या जेव्हा म्हणते हम्मरुनी वासर आले, हे एक गीत आहे. मला वाटतं मोरे नावाचा एक मुलगा यापूर्वी यूट्यूबवर याचा त्याने ब्लॉग वॉक केलेला आहे त्याने. हो, मी ऐकला आहे तो. मी इतिहासाचा असलो आणि विज्ञानाचा नसलो तरीही हिस्ट्री इज अ सायन्स, नो लेस अँड नो मोर. त्यामुळे विज्ञानाशी जरा बऱ्यापैकी संबंध ठेवून आहे. ज्या वक्तृत्व स्पर्धेविषयी बोलायचं आहे, पहिल्यांदा साहित्याची मुसाफिरी कशी करावी या सगळ्या वातावरणात पाहिल्यानंतर कमी शब्दामध्ये जास्त आशय कसं बोलावं एका कवीला विचारलं, तुला हा सगळा निसर्ग सुंदर कसा दिसतो? त्या कवीनं पटकन उत्तर दिलं, सर निसर्ग सुंदर असतो, दृष्टी तुमची सुंदर असायला हवी. समोर एक रामकाठी नावाची बाबळ होती. त्या कवीनं असं बघितलं आणि काही क्षणात त्या साहित्याच्या कवितेच्या विश्वात घेऊन गेला आणि पटकन म्हणाला, लवलव हिरवी गार पालवी काठ्यांची वर मोहक जाळी, घमघम करती लोलक पिवळे फांदी तर काळोखी काळी, दूर कुठेतरी बांधावरती झुकून जरासी उभी एकटी, लाघट शेळ्या पायाजवळी. हा प्रसंग अकोल्याला जाताना कुठेतरी एखाद्या बाबळीला शेळी दोन वर पाय करून तो पाला खात असते, हे आपण सगळे पाहतो. पण आपल्यासारखीच एखादी बहिणाबाई, एखादा कवयित्री त्याच्यावर भाष्य करून अशा कवितेला जन्म देतो. संस्कृतमध्ये एक सुभाषित, आता आमचं प्राचार्यांचा आमचा कीर्तनावरनं विषय निघाला होता. बहिणाबाई चौधरी तुमच्याच वयाच्या असताना एक कीर्तन ऐकून घरी आल्या. वडिलांनी विचारलं, बाळ काय होतं कीर्तनात? म्हणे, बाबा काय कळलं नाही मला काय होतं, पण ते महाराज असं असं म्हणत होते, महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे वाचती. म्हणजे काय? आता वडिलांना ते काय ॲनालिसिस जमेना. वडील दुसऱ्या दिवशी त्यांना शेतावर घेऊन गेले. सांगितलं काय होता कालचा कीर्तनाचा विषय? महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे वाचती. वडील म्हणाले, आता मला निसर्गाचं अवलोकन कर आणि त्याचं ॲनालिसिस करून सांग, स्पष्टीकरण. त्या शांत उभ्या राहिल्या. केळीचं शेत होतं जळगावचं. केळीचं मोठं पान येणाऱ्या वाऱ्यानं ताड ताड फाटलं. शेजारी चिंचेचं झाड होतं. त्या पानातनं हवा निघून गेली. ती म्हणाली, कितीही विपरीत परिस्थिती आली आणि तुम्ही फार शक्तिसंपन्न नसाल आणि ताट उभा राहिलात तर समाजाच्या समोर आणि परिस्थितीच्या समोर असे ताट ताट फाटाल. पण जिथे योग्य वेळ आहे तिथे आगीमध्ये हात पोळून घेण्यापेक्षा विनयशीलतेनं हात मागे घ्या. याला म्हणतात विद्या विनयेन शोभते. आणि वादविवादाचं वर्णन एका संस्कृत साहित्यात कसं केलेलं आहे, वाद आणि विवाद कसा करावा. विद्या विवादाय धनम मदाय, विद्या विवादाय धनम मदाय, शक्ती परेशान परपीडनाय, खलश्य साधू विपरीतमेत, ज्ञानाय दानाय च रक्षणाय. म्हणजे वाद कशासाठी घालतात आणि विवाद कुणासाठी करतात? PhDच्या भाषेत थेसिस, अँटीथेसिस आणि सिंथेसिस. तुम्हाला समोरच्या माणसाचं खंडन करायचं का मंडन करायचं, की कोणता सुसंवादी मुद्दा उचलायचा, हे आपण ठरावं. कमी बोलावं. वाद आणि विवाद आणि वक्तृत्व करणाऱ्यांना कमी बोलावं. मित्रहो, 3.5 मिनिटांचं 1893चं विवेकानंदांचं भाषण जग जिंकणारं ठरलं. शब्द काय होते हे आजच्या सगळ्या नव्या पिढीला जर विचारलं, सर सगळ्या यूट्यूबवर असंच आहे. विवेकानंद असे म्हणाले, माय ब्रदर्स अँड सिस्टर्स ऑफ अमेरिका. मी चुकीचा शब्द प्रयोग केला. द सेंटेन्स इज डेफिनेटली रॉंग. वाक्य कसं आहे हे कान आणि डोळे लावून, डोळ्यात तेल घालून ऐकलं पाहिजे आणि पाहिलं पाहिजे. त्या सभागृहात गेल्यानंतर विवेकानंद शांत चित्ताने ऐकत होते. पहिल्यांदा, लेडीज अँड जेंटलमॅन ऑफ अमेरिका, लेडीज अँड जेंटलमॅन ऑफ अमेरिका, ओनली 2 कास्ट इन द सोसायटी. लेडीज अँड जेंटलमॅन, नर आणि मादी, याच्या व्यतिरिक्त समाजात नातं असू शकत नाही का? विवेकानंद बोलायला उभे राहिले आणि मग म्हणाले, माय सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका. फर्स्ट द रिलेशन सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका. 20,000 श्रोत्यांचा समुदाय उभा राहिला आणि टाळ्या वाजवू लागला. तेव्हा विवेकानंद ही आपल्या वाक्याचं पुनर्विलोकन करू लागले. माझं चुकलं की काही ग्रामर, ते चुकलं नव्हतं.
ज्या 12-15 वर्षाची बहीण भावाच्या नातं जपण्याची तपश्चर्या ब्रह्मचर्याची विवेकानंदांनी केली होती, त्या एका वर्षाच्या तपश्चर्येचं ते त्या लोकांनी दिलेलं, उभं राहून दिलेलं उत्तर होतं. म्हणून तुमच्या शब्दाची ताकद, आम्हा घरी धन, शब्दांचीच रत्न. बोलावं कसं, किती बोलावं, किती खावं याला महत्व नाही, काय खावं याला महत्व आहे. ऐसी बोली बोल कि कोई न बोले झूठ, ऐसी जगह बैठ की कोई न बोले उठ. ज्या क्षणाला तुमच्याकडे गती असेल, शब्दाला, विचाराला आणि विचारप्रवणतेला, त्या क्षणाला तुमचं वाक्य येतं, गतिस्त्वम गतिस्त्वम त्वमेका भवानी. मी नाही आहे. मी कोण आहे? एनीबडी क्रिएट मी. कोणीतरी मला बनवलंय, काहीतरी हेतू ठेवून बनवलाय आणि मला तो साध्य करायचा आहे. जोपर्यंत माझं ध्येय साध्य होत नाही तोपर्यंत मी काम करत राहील. सलमान खानचा आणि संजय दत्ताचा एक डायलॉग आहे कोणत्या सिनेमातला, की इस वक्त मुझे वो फिल्म नहीं याद आ रही है. ती फिल्म माहीत नाही, पण त्यातला डायलॉग सांगतो. कादर खान त्याला विचारतो सलमान खानला, अरे तू काय करतोस? तो म्हणला, पिताजी काम ही मेरी पूजा है और पूजा ही मेरा काम है. हालांकि बाद में कहता ही पूजा लड़की का नाम है. लड़की का नाम होना कोई गलत नहीं है. म्हणजे मुलीचं नाव पूजा असणं काही गरज नाही, ते चांगलंच आहे. पण आपलं ध्येय काय हे पहा. कमी शब्दात कसं बोलतात. या शेवटच्या कन्येनं जे वाक्य सांगितलं ना, हंबरून वासर आले. वासरू हंबरत केव्हा? आई. आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर. देवानं आपल्यानंतर दोनच व्यक्तींना या भूतालावर पाठवलं, पहिली आई आणि दुसरं डॉक्टर. शिकागोच्या परिषदेवरनं परतल्यानंतर कलकत्त्याला जेव्हा विवेकानंदाचा सत्कार होत होता, तेव्हा ते लहान मुलासारखे आईच्या सोबत बसले, गाडीवर उभे राहिले. हार आला की आईला दे, हार आला की फक्त हात असा करायचे. हे ज्याला महत्त्व कळलं, ज्याला हे महत्त्व कळलं, त्याच्या आयुष्यात वृद्धाश्रम नावाची गोष्ट अजिबात जन्माला येणार नाही. रामदास फुटाण्यांची की मला माहीत नाही वात्रटिका कोणाची आहे. पारंब्यांनी वडाला आधार दिला, आम्ही माणसांनी वृद्धाश्रम उभा केला. ही मोठी आहे, मी फक्त त्यातले 2च शब्द वापरलेत. मित्रांनो, ही कन्या जिथे थांबली होती त्याच्या पुढचं उत्तर आपल्याला सांगतो. हंबरत केव्हा? वारी नुकतीच जाऊन आली पंढरपूरला. या वारीमध्ये एक प्रसंग घडला. एक फ्रेंच पत्रकार आल्या होत्या आणि एका अडाणी न शिकलेल्या, म्हणजे बुकं न शिकलेल्या पण विद्वत्तेनं बहिणाबाई असलेल्या एका महिलेला म्हणाले, तुम्ही चाललात कुठं? पंढरपूरला. देवता? म्हणे विठ्ठल. आता विठ्ठल जेव्हा आठवेल ना पांडुरंग, तेव्हा माझ्या आवडीचा एक श्लोक आहे. तो माझा नाही, श्रीमद आद्य शंकराचार्यांचा आहे. शृणु सखी कौतुकमेकम, शृणु सखी कौतुकमेकम, नंदनिकेतांगे मया दृष्टम, गोधूल धूस रांगो नृत्याती वेदांत सिद्धांत. म्हणजे साक्षात पांडुरंग वेदांच्या सिद्धांताला स्वतःच्या जेबेवर ठेवून आपल्या भक्तांशी बोलतोय. हे एक वेगळं शास्त्र आहे, ज्याने मुंडकोपनिषद, वेगवेगळी उपनिषदं, त्यानंतर ईश्वरी उपनिषद वाचलं असेल ना, तेव्हा त्यांच्या ते लक्षात येईल. ते खूप मोठा विषय, त्यात जात नाही. त्या महिलेला विचारलं, पांडुरंगाला चाललात? विठ्ठल विठ्ठल. पण तुम्ही तर भजन वेगळं करतात म्हणला. एकनाथ नामदेव तुकाराम. मग तुम्ही निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम असं का? म्हणलं, अहो हाच तुमच्या युरोपीय संस्कृतीत आणि आमच्या संस्कृतीत मोठा फरक आहे. तुम्ही युरोपीय संस्कृतीवाले लोक गाय जर व्याली तर गायीच्या गळ्यात दोरी बांधता आणि तिला ओढता. आम्ही तसं करत नाही. आम्ही हंबरुनी वासर आले, ते वासरू टोपलीत ठेवतो आणि जिथे जायचं तिथे जातो. ती गाय आपोआप आमच्या मागे येते. असा पांडुरंग भक्तांच्या मागे येतो. म्हणून अभंग आला, विठू माझा लेकुरवाळा, संगे भक्तांचा मेळा. वक्तृत्वाची आणि वादविवादाची पहिली लय किंवा पहिली स्टेप, कमी शब्दात बोला. कमी शब्दात बोला. फापट पसारा अजिबात नको. तो माझ्याही भाषणात नसेल, ते मी तत्व पाळेल. एका मोठ्या राजकीय अर्थतज्ञानं विचारलं, नाही मलाच विचारलं होतं, असाच भाषणाला गेलं होतं. बसल्यानंतर त्यांनी विचारलं, सर शिवाजी महाराजांचं स्वराज्य म्हणजे काय हो, आणि शिवाजी म्हणजे काय? मिनिमम 1 minute
यू कॅन एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ स्वराज्य आणि शिवाजी महाराज. मी उत्तर दिलं, जमीन नांगरण्यापासून पीक घरात येईपर्यंतची हमी देणारी यंत्रणा म्हणजे स्वराज्य आणि ती देणारी व्यक्ती म्हणजे राजा शिवछत्रपती. एका आयोगाच्या पॅनलवरती आम्ही प्रश्न विचारला, ब्रिटिशांनी भारत कसा जिंकला. आता हिंद स्वराज पुस्तक आम्हाला भेट दिला, त्यामध्ये आहे वाक्य, हिंदुस्थान का हरला, का पराजित झाला. आम्ही प्रश्न विचारला, ब्रिटिशांनी भारत कसा जिंकला, आन्सर इन वन सेंटेन्स, एकाच वाक्यात उत्तर देता येईल का. नाही देता आलं कुणाला, परराज्यामध्ये होतं. मग तुम्ही सांगा, पॅनलने विचारलं. म्हटलं ब्रिटिशांनी भारत कसा जिंकला याला एक वाक्य लागत नाही, याला 3च शब्द लागतात, तराजू, तलवार आणि तख्त. तराजू, तलवार आणि तख्त. तुम्ही जेव्हा 7वीला असाल ना, आता जर BAला असाल तुम्ही FY SY TYला, तर तुम्ही 7वीला जेव्हा असाल तेव्हा तुमचं हिस्ट्रीचं पुस्तक लिहिणारी व्यक्ती आत्ता तुमच्याशी बोलते, त्याच्यातला हा 3रा पाठ होता, ब्रिटिशांनी भारत कसा जिंकला. त्याच्यामध्ये एकच ओळ आम्ही लिहिली होती, तराजू, तलवार आणि तख्त असा मोठा एक आलेख हा यातनं येतो. ज्या महात्मा गांधींचं पुस्तक दिलं, मित्र हो, गांधींनी अनेक वेगवेगळे सत्याग्रह केले, पण कमी शब्दात एकाच वेळी अख्ख्या टीमचे बॉल कसे परतवले याचं एक उदाहरण सांगतो. गांधींनी सत्याग्रह केला की चला मिठाचा सत्याग्रह करायचा आहे. मिठाचा सत्याग्रह हा काय प्रकार आहे. मिठाचा चेष्टा केली हो सर्वांनी, हो आपलेच पूर्वज होते सगळे, गांधींची चेष्टाच केली आणि गांधीला चेष्टेचा विषय बनवून ठेवला. सर मी आपल्याला सांगू इच्छितो, गांधी कधी मरत नाही, गांधी कधी मरत नाही. याच्यावरती नागपूरचे पत्रकार चंद्रकांत वारखेडे यांचा उत्तम असा ग्रंथ आहे, त्याचं नावच आहे गांधी कधी मरत नाही. ये हमारी मजबूरी नहीं कि हमें महात्मा गांधी का नाम लेना पड़ता है. सॉरी, तो शेर ऐसा है, मजबूरी का नाम महात्मा गांधी नहीं है, ये हमारी मजबूरी की है कि हमें गांधी का नाम लिए बिना हमारी राजनीति नहीं चलती. असं आहे. ते गांधी म्हणा, गांधींना एकाने विचारलं काय आज मिरचीचा, उद्या मिठाचा, परवा तिखटाचा, असं मोठं उत्तर दिलं गांधींना. गांधींनी 3 शब्दात उत्तर परत केलं सगळ्यांचं. ते नाव आहे XYZ, म्हणजे ॲड्रेस टू XYZ, नाव सांगत नाही. आणि गांधींनी उत्तर दिलं कर के देखो. काय, कर के देखो, करून पहा. त्या एका सत्याग्रहानं अख्खं ब्रिटिश सरकार हादरलं. काय होतं, मीठ आणि चरखा, खादी, मीठ आणि खादी. गांधी किती अचूक बोलायचे. मीठ निवडल्यावर गांधी यांना नेहरूंनी विचारलं, पंडित नेहरूंनी, बापू मीठ का. गांधी म्हणाले जवाहर देखते जा क्या होता है. ब्रिटिश भारतात आले पैशासाठी, पैसा कमवण्यासाठी. त्याचं एक उदाहरण सांगतो. प्लासीच्या लढाईत क्लाईव्हने एवढा पैसा कमवला होता, मी ढोबळ मानानं सांगतो, त्याचे आकडे मला नाही सांगता यायचे, म्हणजे ते लिहून द्यावे लागतील असं नाही बोलता यायचं. पण त्याच्या पुढच्या 5 पिढ्या अख्ख्या लंडनच्या क्लबमध्ये 12 तास क्लब खेळून पैसे उडवले असते तरी ते संपले नसते, एवढा पैसा भारतातनं नेलाय. याचं वर्णन, थेम्स नदीचा स्पंज गंगेत बुडवला, इथनं भरून घेतला आणि थेम्समध्ये नेऊन पिळला, बस एवढंच. इट इज कॉल्ड द ड्रेन थेरी ऑफ इंडिया. हे भारताच्या अर्थशास्त्राच्या पिळवणुकीचं एक अर्थशास्त्र आहे. त्यानंतर तुम्ही बोलता कसं, तुम्ही पाहता कसं आणि करता कसं. आपल्या संगमनेर परिसरातील अकोल्या गावला एक धुमाळवाडी नावाचं गाव आहे. सर सावरकर अंदमानात होते, आपल्या सर्वांना माहिती आहे. पण सावरकरांच्या अगोदर 10 वर्ष धुमाळवाडीमधले 39 जण अंदमानाच्या जेलमध्ये होते. मी आपल्या माननीय प्राचार्यांना एक पुस्तक भेट दिले आता, भारतीय स्वातंत्र्य चळवळीत जुन्नर तालुक्याचे योगदान, असा एक स्वतंत्र ग्रंथ धुमाळवाडीत काय, पण अकोले आणि संगमनेर तालुक्यावर निघाला असेल तर मला माहीत नाही, पण तो निश्चित निघू शकेल एवढं मटेरियल माझ्याकडे गोळा केलेलं आहे. मला वाचायची सवय जरा. एवढे लोक अंदमानामध्ये धुमाळवाडीतले होते. म्हणजे एक छोटासा गाव सूक्ष्मतेकडून समग्रतेकडे कसा जातो याचं हे उत्तम उदाहरण आहे. सावरकर वाद वक्तृत्व स्पर्धेला गेले आणि हे जोरात भाषण दिलं आणि परीक्षकांनी सगळ्यांना बक्षिसं दिली, फक्त सावरकरांना सोडून.
परीक्षकांनी विचारलं, तुझं वय पाहता हे भाषण तू नाही लिहिलेलं. ते म्हणाले, मला बक्षीस नको, पण भाषण मीच लिहिलेलं आहे, हा माझा आत्मविश्वास आणि ठाम सांगतो. कसं काय? फाडून टाकलं. परत बोलू का म्हणला, परत बोलले ॲज इट इज. आता ज्याने लिहिलेलं असतं 10 वेळा वाचणं, एकदा लिहिणं हे एक समान असतं. ते सावरकर. मग त्यांना बक्षीस काय पाहिजे तुला? अमुक एवढे पैसे. पैसे नको तुमचे. शिवराम महादेव परांजपेंचं काळ नावाचं वर्तमानपत्र 2 वर्षाची वर्गणी भरा, मी वाचेल. वक्तृत्व स्पर्धेत आणि साहित्य शारदेच्या अंगणामध्ये जर नांदायचं असेल तर आपलं वाचन बळकट असायला हवं. वाचन कसं असावं? या महाविद्यालयाला संस्थापक प्राचार्य मान्य कौंडिन्य सरांपासून तर अलीम वकिलांपर्यंतची एक साहित्य शारदेचं लेणं, राजकारण असो की वैचारिक देणगी असो, एक उत्तम असं लेणं या महाविद्यालयानं जपलेलं आहे. म्हणजे डॉक्टर रावसाहेब कसबेंची गांधी, पराभूत राजकारणी आणि विजयी महात्मा असू देत, नाही तर अलीम वकिलांचं सुफी संप्रदायाचे अंतरंग असू देत, तेही वाचून झालं माझं. त्याचा इंग्रजी मराठी दोन्ही अनुवाद वाचले. आणि कौंडिन्य सरांचे गावाचे प्रयोग असू देत. हे केव्हा सुचतं आणि येतं? जेव्हा तुम्ही वाचन करत असाल तेव्हाच. आपल्या महाविद्यालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावानं वादविवाद स्पर्धा आहे. त्या अनुषंगाने आपल्याला एक वाक्य सांगतो सर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युरोपवरनं परत आल्यानंतर त्यांना जेव्हा एका महाविद्यालयात अध्यापन करण्याची वेळ आली, हो अध्यापन करण्याची वेळ आली, परिस्थिती तशीच होती. अध्यापन करायला गेल्यानंतर अनेक लोक समोर बसले होते. अमुक समाजाचा पोरगा वर्गात कसं शिकवतो, जरा पाहू बरं, नाही जमलं तर टिंगल करू, असाही समाज होता तेव्हा. बाबासाहेब बोलायला उभे राहण्याच्या पूर्वी अशी टिपणं बाबासाहेबांनी, याला म्हणतात कार्ड्स. माझ्याही भाषणाची अशी कार्ड्स मी करून आणलेली आहे. 1 तास बोलायचं असेल तर सगळ्या रंगाचे पेन, मी 3 रंगाचे पेन वापरतो. 1 तासाचं 60 मिनिटाचं भाषण अर्ध्या तासावर आलं तर कोणता पेन वापरायचा, अर्ध्या तासाचं भाषण 5 मिनिटावर आलं तर कोणता पेन वापरायचा, आणि पुन्हा 3 मिनिटावर आलं तर कोणत्या पेनने अंडरलाईन करायची, असं संपूर्ण भाषण माझं स्वतःचं मित्रांनो आत्ताही लिहिलेलं आहे. म्हणून मी कालच जाधव सरांना त्रास दिला, मला मिनिट टू मिनिट कार्यक्रम पत्रिका पाठवा. मिनिट टू मिनिट किती वेळ बोलायचं आहे. आपल्या अगोदरचा वक्ता जर जास्त बोलले किंवा नंतर जास्त बोलणार असेल तर आपल्याला अख्खं जग या एका साईनाथांच्या हॉलमध्ये बसून युरोपची सफर करता आली पाहिजे. हे देखील आपल्याला जमलं पाहिजे मित्रांनो. जर असं जमलं तर माणसाला बोलता येतं. सावरकरांना समयसूचकतेनं बोलण्याची बुद्धिमत्ता होती. एकाला खवचटपणानं विचारलं, काय विनायक दामोदर सावरकर, तुमचं आडनाव सावरकर का? सावरकर शांत चित्ताने म्हणाले, सर राष्ट्राच्या अवनतीच्या काळात, म्हणजे राष्ट्र जेव्हा पतन होईल तेव्हा त्यावेळी सावरण्यासाठीचे हात असतील ते सावरकरांचे असतील. म्हणजे सावरकर ते सावरणारे हात माझे. आता याच्याविषयी डिबेट्स होऊ शकतील, हा नंतरचा भाग आहे. पण समयसूचकता तुमची कशी असायला हवी आणि आपली भूमिका कशी असायला हवी, बोलायला किंवा आपल्या मनात काय असायला हवा, हे एका शेर शायरीमध्ये सांगतो. आपली वृत्तीच आणि मनोवृत्ती कशी असायला हवी, जेव्हा बोलायचे तेव्हा किती ठामपणा पाहिजे. मुसीबतों में शराफतों की शराफत कम नहीं होती, मुसीबतों में शराफतों की शराफत कम नहीं होती, कर दो सोने के टुकड़े 1000 उसकी कीमत कम नहीं होती. बाबासाहेब जेव्हा वर्गात बोलायला गेले तेव्हा 12 वेळा अशी टिपणं काढली होती त्यांची टाचणं बोलण्याची. ती टाचणं मी पाहिलीत आणि विषय होता इंडियन इकॉनॉमी. 13वं टाचण बाबासाहेबांना वाटलं की इट इज बेस्ट फॉर टीचिंग, आणि मग ते वर्गात बोलायला उभे राहिले. 2 दरवाजे होते हॉलला, एकही विद्यार्थी बाहेर गेला नाही. याचं कारण इफ यू मेक अ प्लान, इफ यू मेक अ प्लान, यू मेक अ प्लान, इफ यू मेक अ प्लान, यू मेक अ प्लान, इफ यू नॉट मेक अ प्लान, यू ऑलरेडी मेड अ प्लान फॉर फेल. म्हणजे तुम्ही यशासाठी जर सूत्र रचलं, प्लॅन केला तर यू कॅन विन. पण यू कॅन विन नावाच्या शिव खेरांच्या पुस्तकामध्ये सर एकाही भारतीय माणसाचं उदाहरण नाही आहे. मी त्याची मराठी आणि इंग्रजी दोन्ही आवृत्त्या पाहिलात, एकाही माणसाचं नाही आहे. मग सगळं जग जिंकलं आणि आपण काय झोपेत होतो का? मग आपण काय करत होतो?
आपण सगळे तरुण आहेत. कुणीतरी आत्ता म्हणालं व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी. यस, व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी आहे, पण तुमच्या हातात सुरी दिलेली आहे. बोट कापायचं की पोट कापायचं की सफरचंद कापायचं की भाजी कापायची हे सुरी ठरवत नाही. आपका दिमाग तय करता है की क्या करना है. आपलं डोकं ठरवतं. एका माणसाचं उदाहरण सांगतो. तुमच्यासारखाच विद्यार्थी येतो, त्याचं नाव देखील सांगतो, शिवाजी शिंदे. व्हॉट्सअप सगळीकडे आलं तेव्हा तो एका विना अनुदानित इंग्रजी शाळेत 5,000 रुपये पगारावर कामाला होता. तो एकदा असा चर्चेअंती आम्हाला म्हणाला, सर या व्हॉट्सअपचं आपल्याला काही करता येईल का. म्हटलं व्हॉट्सअप म्हणजे सुसंवादाचं नवीन साधन आहे. डायरेक्टली व्हॉट्सअप कॉल करा, रेंज नसेल तर लागते. व्हॉट्सअप सकारात्मक पहा. आता डिस्ट्रॉय माइंडने गेला तर भाग वेगळा आहे. त्यानं एक पोस्ट टाकली, या भारतवर्षामध्ये ज्याला जे पुस्तक लागेल ते पुस्तक मी घरपोच करेल, पहिलीपासून PhD पर्यंत. अशी एक सविस्तर पोस्ट टाकली. आपला श्री शिवाजी शिंदे PhD करतो मराठी विषयामध्ये. तो विद्यार्थी आजही आहे. त्याला भांडवल नव्हतं, आम्ही दिलं त्याला. पहिलं पुस्तक खरेदी करायला म्हणलं माझं पुस्तक छापतो. छापलं त्याने. सर 10 वर्ष झाली या गोष्टीला. आज त्या व्यक्तीचा व्हॉट्सअपवर टर्नओव्हर 1,98,00,000 रुपये. भारतातले सगळे सुप्रीम लीडर, मी नाव सांगत नाही, मी पाहिले स्वतः, मी त्याचा साक्षीदार आहे. आजही ते एका महाराष्ट्राच्या सुप्रीम लीडरला पुस्तकं वाचायला घेऊन गेलेत घरपोच करायला. सगळे सुप्रीम लीडर, राजकीय क्षेत्रात दिग्गज वाचणारे, संयमी आणि समजशील व्यक्तिमत्व असलेले व्यक्ती त्या माणसाकडनं पुस्तकं घेतात. अगोदर पैसे देतात आणि मग पुस्तकं घेतात. एक तर असे म्हणजे साहित्याच्या शारदेच्या चांदण्यात झालेलं असं एक राजकीय व्यक्तिमत्व आहे, नाव सांगत नाही. त्यांना भेटायला मीही गेलो होतो. अगोदर पुस्तकं घेतली नाही. अगोदर विचारलं, शिवाजी बिल किती आहे. 1,78,000. इकडे या, रोख देऊ का चेक देऊ. सर चेक द्या. हा चेक घ्या. मग पुस्तकांचा गठ्ठा ड्रायव्हरने गाडीतनं उतरवला. माणसं अशीही वाचणारी आहेत. एका केंद्रीय मंत्र्यांना 4 वर्षापूर्वी आम्ही भेटलो. आंबा हा विषय होता आमचा. तेव्हा त्यांनी सांगितलं, गायकवाड सर मी सातवाहनकालीन आंबा वाचलेला आहे, पण मला मध्ययुगातला आंबा माहीत नाही, आपण तेवढ्यावरच बोलू. म्हटलं सर काय वाचलंय. मग त्यांनी सांगितलं आम्ही गाथा सप्तशती वाचलेलं आहे. आम्ही गाथा सप्तशती. तेव्हा ते केंद्रीय कृषी मंत्री होते. इतिहासाच्या हजारो प्राध्यापकांनी गाथा सप्तशती पाहिलेलं काय, वाचलेलं सोडून द्या, पाहिलेलं नाही आहे. असा मोठा ग्रंथ आहे. आणि त्यातल्या ओव्या काय आहेत हे माझ्यापेक्षा राहुल अड्डे सर आपल्याला अधिक चांगलं सांगते. जर तुमची परिश्रमाची तयारी असेल तर प्रयत्न वाळूचे कण रगडिता तेलही गळे. आणि वाचन मी मराठीच आहे. सर जसं म्हणाले फक्त मराठीच वाचेल, अजिबात नाही. हिंदी, मराठी, इंग्रजी, तुम्हाला गोदानपासून भूतानपर्यंत आणि प्रेमचंदची, हरिवंशराय बच्चनची मधुशालापासून तर सामान्यातल्या सामान्य या बालांनो यारे या लवकर भरभर सारे या स्वस्त बसे तोची फसे या कवितेपर्यंत सगळ्या साहित्यामध्ये मुसाफिरी करता आली पाहिजे. मित्र हो, बोलताना आणि ऐकताना कान देऊन जर ऐकलं, एक तोंड कमी बोलायचं, 2 कान जास्त ऐकायचं. 2 कान जास्त ऐकायचं, 1 तोंड कमी बोलायचं. बोलणे आणि ऐकणे हा एक संस्कार आहे. तो उचलावा लागतो. संस्कार उचलावा लागतो. आणि संस्कारक्षम नसलेली गोष्ट आपल्यापर्यंत आपोआप पोचते. दूर लांब किलोमीटर अंतरावर एखादं जनावर मेलं आहे, त्याचा जो दुर्गंध आहे तो घ्यायला तिथे जावं लागत नाही, तो आपोआप आपल्यापर्यंत पोचतो. पण गुलाबाच्या फुलाचा सुगंध घ्यायचा असेल तर गुलाबाच्या फुलापर्यंत जावं लागतं. आणि तिथं गेल्यावर सुद्धा काटा टोचण्याची भीती असते. फक्त 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या, उत्तम ज्याला बोलायचं आहे त्याने. नंबर 1, डुकराशी कधी कुस्ती खेळायची नाही. नंबर 2, चिखलात कधी दगड मारायचा नाही, कारण ते ऑलरेडी इन असतात. आपण त्यात का जायचं. आपण बाजूने त्याला साध्य करायचं, जे काय करायचं ते. म्हणून आपलं वाचन, आपलं बोलणं हे आत्मनिर्भर असलं पाहिजे. स्वतः दुसरा देऊन चालत नाही. फार काळ जमिनीमध्ये विहिरीला आडवे नळ असतात, ते फार काळ चालत नाहीत. खालनं जे वर येतात भूगर्भातनं
ते चिरकाल टिकणारे असतात. आणि बोलणं म्हणजे काय, आता मी सरांशी बोलताना सरांनी मला चिंतन हा शब्द प्रयोग केला होता की आम्ही असं त्याचं चिंतन करत होतो. मी असं म्हणतो, बोलणं म्हणजे काय, चिंतनशील मनाला विचारांचा आलेला मोहर म्हणजे चिंतनिका, म्हणजे जे आत्ता मी आपल्याशी बोलतोय ते. बोलताना मनामध्ये पहिला व्यक्ती बोलून गेला, तो काही आडवा वगैरे बोलला, असा आडवा तिडवा, पण त्याला आडवा तिडवा आपण करायचं नाही. आपण छोट्या काठीजवळ मोठी काठी ठेवा, टेक इट पॉझिटिव्ह. आणि पॉझिटिव्ह झाल्यानंतर फक्त एवढंच म्हणा, टेक इट इझी पॉलिसी, एवढंच म्हणा, टेक इट इझी. मी इझीनं हे सगळं सोपेपणानं घेतलं. आत्मनिर्भर असाल, उत्तम वाचक असाल आणि तुमच्या बोलण्यामध्ये भाषा कशी आहे, भाषा कशी आहे. आता सर मराठीचे आहेत. एखादा प्रियकर जर प्रियशीला म्हणाला, तुझे मुखकमल फार सुंदर आहे, आता तोच जर माझ्यासारखा ग्रामीण भागातनं आलेला असेल, काय थोबाड आहे तुझं, आला सर, बरोबर आहे ना, दोन शब्दांमधला फरक, मुखकमल आणि थोबाड. ग्रामीण भाषा आहे माझी. या मराठीचे बोल कौतुके अमृताशी पैदा जिंके शब्द आहे, वाटेल तसे वळतील, पण आपण काय बोलतो आणि कसं बोलतो याला महत्त्व आहे. तुमच्या बोलण्यामध्ये भावमयता पाहिजे. आता हे भाव आणि भव, पुन्हा भाव तैसे फळ, न चले देवापासी बळ, हा तुकोबरायांचा अभंग एकदा वाचकानं आणि बोलणाऱ्यानं अनुभवला पाहिजे. आम्ही अनुभवतो भाव आणि भव. माझी मुलगी म्हणाली, बाबा आज मी सिनेमा पाहणार आहे. आता तेवढ्यात मी एक भावगीत ऐकत होतो, पायोची पायो मेने राम रतन धन पायो. ती म्हणाली, बाबा मला आहे ना तो सलमान खानचा सिनेमा पाहायचा आहे. काय, प्रेम रतन धन पायो, प्रेम रतन धन पायो. चांगला आहे सिनेमा, मी पाहिलेला आहे, पण आता त्यातला प्रेमही कळला पाहिजे, रत्नही कळलं पाहिजे, आणि पायो म्हणजे मिळवायचं कसं याची देखील अक्कल आली पाहिजे. जेव्हा असं बोलतो ना आपण, भवसागर तर आयो, म्हणजे काय, भवसागर, प्रेम या विषयावर जर वक्तृत्व असेल तर कसं बोलावं याचं उदाहरण सांगतो. पंढरीचा पांडुरंग गेली कित्येक वर्ष असे उभे आहेत, असे ते एवढंच सांगतात, भक्तीच्या प्रेमाचा सागर हा कमरे इतक्याच पाण्याचा आहे, तू उडी मार त्यामध्ये, तू बुडणार नाही, मेरी तरफ आजा. हा त्याचा अर्थ आहे. हा किती लोकांना कळला आहे हा प्रश्न आहे. म्हणून फक्त मलाच बोलता येतं, यांना नाही, याला येतं, याला येतं असं नाही. हेच मी एका वेगळ्या भाषेत सांगतो. या सभागृहात बसलेले सर्व विद्यार्थी बंधू भगिनी सर्वांना, ही सगळे बीज आहेत. प्रत्येक बीजामध्ये अंकुर असतो. त्याला योग्य ते हवा पाणी मिळालं की त्याचं रोपटं तयार होतं. मानवी स्वभावामध्ये आणि बोलणाऱ्यामध्ये विनम्रता कशी हवी. आत्ता सर म्हणाले की इतिहासातला असाच एक प्रसंग आहे. सर 65 किलोची तलवार. एक मोठा पोलीस अधिकारी आहे, यूट्यूबवर सांगतो, एवढ्या भाकरी तेवढ्या भाकरी तेवढ्या भाकरी संभाजीनं खाल्ल्या आणि ये इसको बोलते वो उसको बोलते. उनका नाम मैं नहीं उद्धृत करना चाहता. सांगतो तुम्हाला, संभाजी महाराज समजून घ्यायचे असतील तर प्रथम शिवाजी महाराज वाचा. शिवाजी महाराज समजून घ्यायचे असतील तर पहिल्यांदा शहाजी राजांनी जिजाऊ वाचा. हो, आणि हे समजा नाही काही वाचता आलं तर किमान शिवराय संस्कार आणि शिक्षण नावाचं आह साळुंक्यांचं संस्कृतमधनं मराठीमध्ये अनुवाद झालेला ग्रंथ वाचला पाहिजे. वाचन जर नसेल ना तर माणसाला प्रगट होता येत नाही, माणसाला बोलता येत नाही, आणि जो बोलतो तो काय करतो, वाचनाशिवाय आणि अभ्यासाशिवाय बोलणं म्हणजे ते बोलणं होत नाही. त्याला खुशारकी म्हणतात. आणि त्या माणसाच्या अंगात मनात अहंकार येतो. म्हणून तुकोबाराय लिहितात, अहंकार गेला तुका आता देव झाला. अहंकाराचा वारा न लागो माझी या राजसा. अहंकार या एका शब्दावर इतके पुढे जाता येतं, इतक्या वेगळ्या पद्धतीनं बोलता येतं. विनम्रता कशी हवी बोलण्यामध्ये. पहिला व्यक्ती बोलला फार ताट त्याला तुम्हाला त्याचं खंडन बंडन करायला लागला तर कोणत्या विनम्रतेनं करा ते सांगतो. मायकेल एंजेलो नावाचे शिल्पकार आपल्याला ज्ञात असावेत असं मी गृहीत धरतो. रस्त्याच्या कडेला मूर्ती घडवायचे, सगळे आपल्यासारखी मुलं जायची, वाह काय चांगली मूर्ती घडवता, वाह काय चांगली मूर्ती. मायकेल एंजेलो एक दिवस म्हणाले, साहेब मूर्ती मी घडवत नाही, मूर्ती दगडातच असते, मी फक्त त्यातला आजूबाजूचा दगड वेगळा करतो.
याला म्हणतात विनम्रता. ती आईन्स्टाईनकडे होती. आपल्याला आईन्स्टाईन म्हणलं की त्याचा ड्रायव्हर आणि त्याचा तो उत्तर एवढंच आठवतं. याच्या व्यतिरिक्त आईन्स्टाईन नाही का? जर्मनीच्या एका विद्यापीठात घडलेला किस्सा सांगतो. आईन्स्टाईन नेहमी जरा ड्रेस भारी असायचा त्यांचा, म्हणजे कधी एका पायात बूट असेल तर एका पायात चप्पल असायची असं म्हणतात. खरं खोटं माहीत नाही, पण पंडित विद्यासागरांचं लेटेस्ट 1-2 महिन्यापूर्वी आईन्स्टाईन नावाचं पुस्तक आलेलं आहे मराठीमध्ये. त्याच विद्यासागरांनी एक तरी ओवी अनुभवावी ज्ञानेशाची याच्यावरती एक ओवी विज्ञानाची काढलेली आहे. मी रोज त्यातली एक विज्ञानाची ओवी वाचतो. तर त्यातला हा किस्सा आहे. उभे आहेत अशा स्टँडवर, एक मुलगा आहे, त्याच्यात असा जाड प्रबंध आहे PhDचा, आणि तो असा घेऊन बसलेला आहे. त्या मुलानं विचारलं आईन्स्टाईनने त्यांना, साहेब आपल्या हातात काय एवढं मोठं? तो म्हणला हा PhDचा प्रबंध आहे. नाही आपलं नाव? म्हणलं XYZ. काय करता? आय एम डॉक्टरेट ऑफ फिजिक्स. कशावर केलं? म्हणलं सापेक्षतावादावर. आता आईन्स्टाईन सापेक्षतावादाचा जन्माला बाप. म्हणले ते काय असतं? हळूहळू पुढे गेला. त्या मुलाच्या लक्षात आलं मी PhD होल्डर आहे, पण हा सापेक्षतावाद मला जेवढा माहीत नाही तेवढा हा भिकारी माणूस पुढचा विचारतोय गबाळ्या कपड्यातला. नंतर त्याच्या लक्षात आलं ये रिश्ते में तो ये अपना बाप लगता है. म्हणाले आपण कोण? म्हणला बेटा माय नेम इज अल्बर्ट आईन्स्टाईन, आय एम द स्टुडंट ऑफ फिजिक्स. कळालं? माय नेम इज आईन्स्टाईन अँड आय एम द स्टुडंट ऑफ फिजिक्स. मी फिजिक्सचा विद्यार्थी आहे. विद्यार्थी कसा असावा? सुखार्थीनो कुतो विद्या, विद्यार्थीनो कुतो सुखम. बोलताना तुमचं भाषण हे अंतर्मुख आणि आत्मपरीक्षण करायला लावणारं श्रोत्यांना असावं. याच पद्धतीनं पुढे जाता जाता एक शब्द प्रयोग करतो. जर कधी आपण उत्तम अभ्यास केला, उत्तम अभ्यास करून बोललो, उत्तम संवाद साधला, तर शब्द आणि वाक्य यांचा योग्य समन्वय झाला, उत्तम पद्धतीनं आशय घनतेनं बोललात, तर ऐकणाऱ्याच्या कानाला सुद्धा श्रुती मनोहरता भासेल. अवघड शब्द आहे, पण जरा बरं वाटेल कानाला. आणि उत्तम पद्धतीनं मांडणी केली तर वक्त्यांच्या बाबतीत वक्तृत्वाविषयीची निरक्षरता बोलणाऱ्यांची आणि ऐकणाऱ्यांची मित्रहो दूर होईल. म्हणून कामात एकाग्रता ठेवा, कार्यक्षमता वाढवा, शांत चित्तानं विचार करा आणि साधेपणा आणि आधुनिकता हवी. आधुनिकता कपड्यांनी येत नाही. हे कपडे काढले आणि टी-शर्ट जीन पॅन्ट घातले म्हणजे मी मॉडर्न नाही. आधुनिकता हे मूल्य आहे, ते विचारांनी येतं, ते कपड्यांनी येत नाही. जर तसं येत असतं तर भारतीय संतांचा ड्रेस हा 3 पीस असता. एक होता कार्व्हर नावाच्या पुस्तकातला शेवटचा किस्सा सांगतो आणि थांबतो. कार्व्हर एका महाविद्यालयात ॲप्लिकेशन केलं. कार्व्हरने प्रवेश मिळाला. कोण कार्व्हर आहे म्हणून हे भेटायला गेले. प्राचार्यांनी बोलावलं. प्राचार्य म्हणाले यू आर निग्रो. यस. तुम्हाला प्रवेश नाकारला. गेले. दुसऱ्या महाविद्यालयात प्रवेश मिळाला. ॲग्रिकल्चरचे सायंटिस्ट झाले. वेफर्स नावाची, लेच कुरकुरे नावाची गोष्ट बटाट्यापासून जी जन्माला घातली त्याचा उद्गात आहे कार्व्हर. हो, विना गवाणकरांचं पुस्तक आहे. एक होता कार्व्हर, वाचून बघा कधी. आणि त्याच महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी कार्व्हर जेव्हा ॲग्रिकल्चर सायंटिस्ट झाले, एका विद्यापीठाचे कुलगुरू झाले, ते कॉलेज त्यालाच ॲफिलिएशन होतं. आणि त्यांना बोलावलं आणि कुणीतरी सांगितलं अहो ते कपडे फार साधे घालतात. मग त्यांनी लिहिलं जरा 3 पीस कोट घालून येणे. कार्व्हरांनी त्याला उत्तर लिहिलं. ते असं होतं म्हणे जर तुम्हाला 3 पीस घातलेली व्यक्ती हवी असेल तर तुमच्या अंगणातील कोणत्याही पुतळ्याला घाला आणि भाषणाला उभं करा. तुम्हाला जिवंत माणसं जपायची का पुतळे जपायचे आहेत हे एकदा ठरवा. म्हणून एकदा सांगतो, उत्तम वाचन, उत्तम मनन, उत्तम चिंतन आणि 2-3 वाक्यामध्ये संपूर्ण आयुष्याचा सार तुम्हाला सांगता आला पाहिजे. तो सार कसा सांगायचा? छत्रपतींचं वर्णन जर एका 2-3 शब्दात करायचं असेल ना तर मला समर्थांचे असे शब्द आठवतात. त्यानं माझ्या भाषणाचा शेवट करतो. निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीवंत योगी. याच्या इतकं महाराजांचं उत्तम वर्णन हे क्वचितच कुणी केलेलं असेल.
माझी स्वतःची इथपर्यंत येण्याची आणि आपल्या सर्वांच्या समोर विचार व्यक्त करण्याची माझी भूमिका काय, ही सुद्धा ते शब्दही माझे नाहीत, ते शब्द आहेत संत श्रेष्ठ तुकोबारायांचे. तेच उसनवारी करून आपल्यासमोर मांडतो. ती माझी भूमिका आणि ती मला भाषणाच्या शेवटी आवडते. ती अशी आहे, फोडीले भांडणारं धन्याचा तो माल. म्हणजे वेगवेगळ्या पुस्तकात वाचलेलं आहे, ती टिपणं करून आपल्यापर्यंत आणली. फोडीले भांडणारं धन्याचा तो माल, मी तो हमाल भारव आहे, मी तो हमाल भारव आहे. धन्यवाद.